तर हाय मित्रांनो, माझं नाव गणेश डोंगरे, ऋषिकेश सोनवणे आणि अश्विन सर. आम्ही निघालोय कळसुबाई ट्रेकला. आता वाजलेत 8 आणि 8 वाजता आमची ट्रेकची गाडी येणार आहे आणि आम्ही त्या गाडीमध्ये बसून कळसुबाईला जाणार आहे. तर हा आमचा पहिला ऑफिशियल ब्लॉग आहे, जे की आम्ही अनऑफिशियल खूप सारे केलेले आहे आणि त्याचा म्हणजे काही फायदा नाही झालेला, बट हा ऑफिशियल आहे सर. आणि हा तुम्ही आता आमच्या यूट्यूब चॅनलवर बघत आहात. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही सॉरी छत्रपती शिवाजी चौकीत आलो आहे आणि आमची बस मिस झाली आहे फक्त आणि फक्त यापूर्वीमुळे. ही फक्त 5 मिनटं लेट झाली आणि बस आमच्या समोरून अशी बाहेर गेली आहे. तर आम्ही आता नेक्स्ट बसचा वेट करतोय. इथून आम्हाला नाशिक फाट्याला जायचं आहे आणि तिथून मग आम्ही ट्रेक कंपनी थ्रू जाणार आहोत. तर आता सध्या तरी वेट करतोय बसचा. आणि हे कुठे लपली तू? हे तर या मुलीमुळे अक्षरशः आमची बस मिस झालेली आहे. इंट्रोड्यूस ओके, इंट्रोड्यूस ओके इंट्रोड्यूस हरसेल्फ. काय नाव आहे तुझं? अरे, हिचं नाव आहे स्वाती तनपुरे आणि ही आमच्यातली सगळ्यात ज्युनियर मेंबर आहे. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी नाशिक हॉटेल आलो आहे आणि हिचं नाव काय? जे माझं नाव आहे तेच आहे. तर मित्रांनो, तिचं नाव अश्विनी आहे. तर आम्ही अश्विनीला पिक केलेलं आहे आणि आम्हाला इथून आता ट्रेक डायरीज म्हणजे अश्विनीनं आम्हाला पिक केलेलं आहे. अश्विनी आम्हाला इथे भेटलेली आहे आणि आता आम्ही ट्रेक डायरीची वाट बघतोय आणि तिथून आम्ही निघणार डायरेक्ट. आम्ही डायरेक्ट कुठे निघणार आहे? सॉरी, हा कळसुबाई ट्रेक. कळसुबाई ट्रेकला निघणार आहे ॲट द वॉटर. हां, तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला बसमधले पण आम्ही जो एन्जॉय करणार आहे, जे काही लोक भेटणार आहे तर ते तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही कुठे ट्रेक डायरीजमध्ये आलो आणि आम्ही तर टॉर्च लावली आहे, टॉर्च जे की आम्हाला नंतर काम येणार आहे. आणि आम्ही तर बसलो आहे ना, ते वाट बघतोय लोकांची आणि तसे लोक आलो आम्ही तसे. तुला काय म्हणायचं तुला माहिती ना. इथून निघणार आहोत असं इंग्लिशमध्ये. हां, तर निघणार आहोत आणि जर्नी अशी थोडीशी चांगली राहणार आहे, गाणे बिणे लागणार आहे असं. आणि डेंजर लेट झाला गाडीला पण लोकांमुळे. लोक अजून आलेलेच नाही आहे. हां, आणि आम्हाला वाटतं की आम्ही लवकर येऊन बसलेलो. तर मित्रांनो, काही नाही, मग आता आम्ही बसून राहणार आहे. तर पोहोचल्यानंतर तुम्हाला कळवतो आणि मी बी थोडेसे क्लिप्स तुम्हाला दिसलेले याच्यानंतर गाडीमधले. तर पीस आउट मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही कुठेतरी मदत रस्त्यात येऊन थांबलेलो आहे आणि आम्हाला आता सगळे ट्रेकचे मेंबर असे ओळखीचे झालेले आहे. तर आम्ही तुम्हाला पहिले कन्सर्न घ्यावं लागेल ना. कन्सर्न घेतलाच नाही. तर मित्रांनो, आम्ही कन्सर्ट घेतो नाही, कन्सर्न घ्यायची गरज नाही वाटत मला. तर हा आमचा कार्तिकी मॅडम आहे. नेहमी असं सोलो ट्रिप करतात आणि ही सोलो ट्रिपवरती आलेले. त्यानंतर आमचे प्रवीण दादा आहे, हे यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. काय गाईड करणार आम्हाला. आम्हाला गाईड करणारे यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यानंतर ही कार्तिकी आहे, ही पण सोलो ट्रिपवर आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आमचा हा दादा पण सोलो ट्रिपवर आलेला आहे. मी पण असं एका सोलो ट्रिपवरतीच आहे, फक्त मी माझ्या मित्रांसोबत आलेलो आहे, त्यामुळे ती सोलो ट्रिप वेगळी आहे. तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी कळसुबाईच्या पायथ्याशी आलेलो आहे. या गावाचं नाव आहे भारी विलेज आणि आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं आम्ही बाळूखाड्यांच्या इथं थांबलेलो आहे. तर आम्ही थोड्याच वेळात ट्रेक सुरू करणार आहे. ॲक्च्युली आम्हाला थोडासा उशीर झाला आहे. डोंगरे आणि 5 स्टॉप घेतले मध्ये, त्यामुळं हे काटणार मी नंतर. तर आम्ही आता ट्रेक सुरू करणार आहे आणि वरती गेल्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आम्हाला बघायचा सनराईज. आणि तो सनराईजसाठी आम्ही म्हणजे एवढं मेहनत करणार आहे. तर त्याचा तुम्हाला टाईमलॅप्स दाखवू आम्ही नंतर.
तर मित्रांनो आम्ही फायनली कळसुबाईच्या ट्रेकवरती आलेलो आहे, म्हणजे कळसुबाईच्या शिखरावरती आम्ही पण आलेलो आहे. हां, हायेस्ट पीकवरती आलेलो आहे. तुम्ही मागे बघू शकता की तो हायेस्ट पीक आहे ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही इथपर्यंत चालू आणि म्हणजे कोणतंच असं माणूस नाही जे आमच्यावरती आहे, हे बाकीचे सोडले तर. पण बाकी सगळे आमच्या खालतीच आहे. आणि रश होता हां, कारण की लिटरली आज विकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती. सो दमला नाही बट सीन वर्थ इट होता. तुम्ही बघू शकता. तुम्ही हा सनसेट बघू शकता कसला खतरनाक आहे, खतरनाक. तर मित्रांनो फायनली माझा सेकंड हार्डेस्ट ट्रेक केलेला. पहिला भीमाशंकर होता, सेकंडवाला हाच आहे. खूप सारे चॅलेंजेस आले. अरे बोल ना. तू बोल. मला बोलायचं आहे का? हां, नाही तू बोल. तू बोल. सगळ्यांना आपण झुम करून दिसते.